नमस्कार. आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच समजते. असं नाही की तुम्ही डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस करून जर व्हिडिओ बघत असाल तर तो अपूर्ण माहिती मिळते मित्रांनो. तर आपल्याला एकीकडनं सर्व व्हिडिओ बघायचं. व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ती माहिती समजत असते. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. आणि मदतनीस ताईंसाठी हा परिपत्रक आहे. कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि सुट्ट्याबाबत हे परिपत्रक आहे. आपण प्रत्येक जिल्ह्याचं आपण परिपत्रक पाहिलं, पण हा परिपत्रक वेगळा आहे आणि ज्या विभागाचं आहे तर एकच परिपत्रक त्या ठिकाणी पूर्ण विभागासाठी लागू करण्यात आलं आहे. आपण जर फॉर एक्झाम्पल पाहिलं तर नाशिक विभागामध्ये जर पाहिलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी सर्वात म्हणजे वेगवेगळं आपल्याला सुट्ट्याचे वेळापत्रक बघायला मिळालं. पण या विभागामध्ये फक्त एकच परिपत्रक लागू करण्यात आलं आहे सुट्ट्याचं आणि त्या ठिकाणी कोणकोणते सुट्टे आहेत, उन्हाळी, दिवाळी आणि हे सर्व सुट्टी किती दिवसाची असेल, कोणत्या तारखेला असेल आणि कोणत्या दिवशी सुट्टी असेल हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. बघा, जास्तीत जास्त आपले सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं मी व्हिडिओ अपलोड केला आहे. प्रत्येक परिपत्रक होतं त्यांचं सुट्ट्याबाबत आणि काही जिल्ह्याचं बाकी होतं. भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की या जिल्ह्याचं व्हिडिओ तयार करा सर, असं बोलत होते मला. तर हे फायनली एकाच विभागाचा आणि त्या विभागामध्ये सर्वांसाठी एकच पत्र लागू होणार आहे. तर हा पत्र आहे कोणत्या जिल्ह्याचा आहे? विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग कोकण विभागासाठी हे परिपत्रक लागू आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व कोकण विभाग. बघा काय म्हटलं, सर्व कोकण विभागासाठी जेवढे कोकण विभागामध्ये जिल्हे येतात त्या जिल्ह्यासाठी हे एकच सुट्ट्याचं पत्र त्या ठिकाणी लागू होणार आहेत. विषय आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्याबाबत हे परिपत्रक आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. उपरोक्त विषयाबाबत संदर्भ शासन परिपत्रकाद्वारे आपणास सूचित करण्यात येते की कोकण विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पातील कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सुट्ट्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने संदर्भीय परिपत्रकानुसार घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी जे सेविका आणि मदतनीस ताईंचं सुट्ट्याबाबत या ठिकाणी प्रकल्प कार्यालय असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सुट्ट्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ते आता या परिपत्रकमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कुठे वाढ केली, काय वाढ केली ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजणार आहे. संदर्भीय परिपत्रकानुसार घेतलेल्या आहे त्यानुसार सन 2025 या वर्षामध्ये सेविका आणि मदतनीस यांना पुढील प्रमाणे सुट्ट्या देण्यात येत आहे. आता कुठे कोणती सुट्टी वाढवण्यात आली आहे ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. दिनांक, वार आणि सुट्टीचे तपशील बघा. पहिला आहे जानेवारी संपला. आता आपल्याला मार्च या ठिकाणी बघायचं. 3 मार्च 2026 मंगळवारी धुलीवंदन आहे म्हणजे होळी या दिवशी सुट्टी आहे. 19 मार्च 2026 गुरुवार गुढीपाडव्याच्या दिवशी पण सुट्टी आहे. 21 मार्च 2026 शनिवार रमजान ईद या दिवशीसुद्धा सुट्टी आहे. 14 एप्रिल 2026 मंगळवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 27 मे 2026 बुधवार बकरी ईद. 29 जून 2026 सोमवार वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा सुट्टी आहे. 28 ऑगस्ट 2026 शनिवार रक्षाबंधनच्या दिवशी सुट्टी आहे. 14 सप्टेंबर 2026 बुधवार गणेश चतुर्थी सुट्टी आहे. 25 सप्टेंबर 2026 शुक्रवार अनंत चतुर्थी चतुर्दशी या दिवशी सुद्धा सुट्टी असेल. आणि 20 ऑक्टोबर 2026 मंगळवार दसरा आणि 25 डिसेंबर 2026 शुक्रवार ख्रिसमस. आता सर्वांना प्रश्न पडला की कुठे वाढ करण्यात आली, कारण या परिपत्रकमध्ये असं म्हटलं आहे शासनाचा जो निर्णय होता मदतनीस यांच्या सुट्ट्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने संदर्भ परिपत्रकानुसार घेतला आहे. त्यानुसार सन 2025 वर्षामध्ये सेविका मदतनीस यांना पुढील प्रमाणात सुट्ट्या देण्यात येत आहे. तर कुठे वाढ करण्यात आली आहे तर बघा, आपल्याला आधी किती सुट्ट्या होता, हे 12 आहेत. तर आता दिवाळी सुट्टी बघा. दिवाळी सुट्टीमध्ये 7/11/2026ला
सुट्टी असेल आणि 14/11/2024पर्यंत दीपावलीच्या एकूण 8 दिवसाची सुट्ट्या कालावधी अंगणवाड्यांना आहार पुरवठा बंद राहील, हे या ठिकाणी म्हटलं आहे. आता आपल्याला आणखी जी आर आहे, त्या जी आरमध्ये कोणत्या पद्धतीने कुठे सुट्टी वाढवण्यात आली आहे ते आपल्याला पूर्ण जी आर पाहिल्यानंतर समजेल. आणि या ठिकाणी जास्त लाँग व्हिडिओ होत आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त लाँग तयार करत नाही, कारण बघत नाही. बघा, भरपूर सेविका मदतनीस करता जमते 1 मिनटं 3 मिनटं असं बघता, नंतर स्किप करून देता. त्याच्यासाठी मी पूर्ण जी आर या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाही. जर तुम्हाला पूर्ण जी आर बघायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओचं वेटिंग करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि नोटिफिकेशन येणार तुमच्या मोबाईलमध्ये. धन्यवाद.